तर मॉर्निंगची थोडीफार कामं आवरलेली आहेत, थोडीफार आवरत आहेत. तर भाज्याही धुलेल्या आहेत, म्हणजे जसं आलं आहे, मटकीची शेंग आहे ते पण मी धुलेली आहे. आणि इकडे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यावरती मी हे पसरवलेलं आहे, म्हणजे पाणी निचरा होईल, मग मी फ्रीजमध्ये लावून ठेवते. आणि भाजी आज मी मेथीची बनवली, भात लावलेला आहे, फक्त मला आता भाकरी वगैरे बनवायची आहेत, ते नंतर बनवणार आहे. अगोदर मी देवपूजा करून घेते आणि दिनेशलाही इकडे जेवायला वाढलेलं आहे. आज गरमागरम मेथीची भाजी, भात बनलेला आहे आणि इकडे माझ्यासाठी बनत आहे चहा. तर आपण मॉर्निंगला काही ब्रेकफास्ट वगैरे घेत नाही ना, त्यामुळे चहाच ठीक वाटतो मला, कारण इतक्या लवकर आपलं खाणं पिणं होणार नाही, कारण आपल्याला देवपूजा आहे, ती खूप सारी कामं असतात. त्यामुळे मी चहा घेतलेला आहे आणि त्यासोबत बिस्किट पण घेतले आज, म्हणजे दररोज बिस्किट मी घेत नाही, त्यानं पित्त वाढतं मग काय पद करायचं नाही का, बिस्किट खायचं नाही, चहा जास्त प्यायचा नाही, तुरीचं वरण खायचं नाही, हे ते खूप सारं पद असतं. चिंच खायची नाही, जे आपल्याला आवडतात ना तेच वस्तू खायच्या नाहीत. मग खायचं काय, मला तेच विचार येतो की आपण सगळं पद केलं तर खायचं काय. मग मी काहीच पद करत नाही आजकाल. कधी कधी मला असं वाटतं ना की किती पद पाणी करायचं, आपली खाण्याची अपेक्षा आहे तरी पण आपण किती पोटाला मारायचं. म्हणून मी काय करते, एक वेळेस खाऊन घेते आणि कधी कधी असाही विचार करते की यानं पित्त वाढत आहे, म्हणजे मी पद पाणी करते फक्त 4 दिवस, त्यानंतर मला होत नाही आहे. पण हे ठीक नाही आहे, पद पाणी केलं पाहिजे. पण माझा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की पद होत नाही आहे मला, त्यामुळेही माझं पित्त जे आहे ना जास्त वाढतं. तर बाकीची तर सगळी कामं आवरलेली आहेत, थोडीफार आवरली, थोडीफार आवरायची. असं नाही की पूर्ण आपण या कामापासून फ्री होतो, दिवसभर आपली कामं चालत असतात, पण त्यामध्ये थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. तर मी स्वयंपाक बनवला, देवपूजा केलेली आहे आणि मला मेहंदी लावायची होती, तर मेहंदी मी कालवली, म्हणजे निशा मेहंदी मी काढून ठेवलेली आहे. थोड्या वेळाला लावणार आहे, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तर अगोदर तर मी सगळे भांडे घासलेले आहेत आणि हे जे बाहेर टी टेबलवरती मी जग भरून ठेवते, ते पण थोडंसं असं झालेलं होतं ना, 2 दिवसाला एक वेळा, ते पण मी घासून घेतलेलं आहे. म्हणजे आणि दिनेशने त्यामध्ये पाणी भरलेलं आहे, म्हणजे ते अशी सवय झालेली ना की ते जग इथं भरून ठेवते मी, त्यामुळे त्यांना हंड्यापर्यंत येण्याची काही गरज नाही किंवा कॅनकडे जातात. इथल्या इथं जग आणि एक ग्लास ठेवत असते मी आल्यानंतर पटकन पाणी घ्यायला. आणि हे टी टेबलही पुसून घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणत असते की आपली ही कामं कधीही संपत नाहीत, कितीही करा कमीच आहे. एकतरी एक काम तिकडे राहतं, जे आपल्याला असं वाटतं की ते पण करायचंच आहे आपल्याला. दिवसभरात चालत असतं दिवसभराची आपली कामं, आणि केलंही पाहिजे वेळेत. तर टी टेबल पुसलं, पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे. तर ही झाली बाहेरची कामं. ही सगळी कामं झाल्यानंतर मी अगोदर मेहंदी लावून घेतलेली आहे, म्हणजे मेहंदी जास्त वेळ मी भिजवत नाही आहे, एक 15 मिनिट मी भिजत घातली आणि पटकन लावलेली आहे. म्हणजे जसं आपण लाल मेहंदी वगैरे घेतो तो थोडंसं जास्त वेळ भिजवली तरी पण चालते, पण ही ब्लॅक मेहंदी आहे त्यामुळे जास्त वेळ मी भिजवत नाही आहे. तर लावून घेतलेली आहे आणि मेहंदी लावल्यानंतर बाकीची कामं आवरून घेऊया, म्हणजे मेहंदी हडकत राहील तोपर्यंत आपली ही कामं पण आवरली जातात. तर इकडे बेडशीट मला चेंज करायचं होतं, तर अगोदर मी बेडशीट चेंज करत आहे. आणि इथली अलमारी पण मला क्लीन करायची आहे, म्हणजे थोडंसं धूळ झालेलं आहे. अगोदर कसं करायचे, मी हातानं फरशी पुसायचे आणि त्यावेळेतच मी खिडकी, अलमारी, दरवाजे आणि घरचा कोपरा मी त्यावेळेस क्लीन करायचे. पण आता असं झालं नाही की मॉपनं मी फरशी पुसते आणि त्यावेळेस तिकडे ती मॉप घेऊन मला व्यवस्थित पुसता येत नाही आहे. त्यासाठी वेगळं पाणी, वेगळं कपडा घेऊनच मला पुसावं लागतं. आणि तसं करण्यामध्ये एक 2-3 दिवस गॅप पडत आहे आणि धूळ खूप होत आहे. आणि या दिवसामध्ये धूळ येते, म्हणजे जसं हिवाळा आहे, उन्हाळा आहे, यामध्ये धूळ येतच असते. पावसाळ्यामध्ये थोडंसं ठीक आहे, पण आता दररोजच्या दररोज आपल्याला हे क्लीन करणं गरजेचं आहे. तर आज मी ही बेडशीट अंतरलेली आहे आणि ही बेडशीट खूप छान आहे. आणि जी अगोदर अंतरलेली होती ती कॉटनची आहे, आणि जसं मी एक वेळा धुवलं तर ते आकसलेली पण आहे, त्याचा कलर पण जात आहे, मला तितकी ते व्यवस्थित लागलेली नाही. ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस कलर खूप छान होता त्याचा, पण बरोबर नाही, म्हणजे जसं धुवलं मी सगळं कलरही गेलेला आहे, पांढरं पडत आहे आणि आकसत आहे खूप. तर ही बेडशीट छान आहे, म्हणजे जेही मी अगोदर बेडशीट घेतलेले होते छान आहेत, पण ह्यावेळेस घेतलेली बेडशीट मला चांगली लागलेली नाही, ते काढूनही टाकलं मी. आणि ही बेडशीट मी अंतरलेली आहे, म्हणजे छान मोठी आहे, खालच्या साईडला छान आपल्याला आतमध्ये घालून म्हणजे व्यवस्थित दुमडता येतं. म्हणजे थोडंफार आतमधल्या साईडला ते व्यवस्थित फोल्ड केलं ना, त्यावरती लहान मुलं लोळे केले तर ते विक्रमळ होत नाही, आणि घडीघडी आपल्याला ते व्यवस्थित करायची काही गरज पडत नाही. एकदम छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे बेडशीट जेव्हा घेऊ डबल बेडशीट घ्यायची, म्हणजे आतमधल्या साईडला व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येईल. तर बेडशीट वगैरे अंतरली मी आणि अलमारी मी पुसून घेतली. तर काल दिवसभरात हीच कामं झाली. नंतर मी मेहंदी दिवलं, ही ती कामं खूप सारी आवरली. नंतर व्हिडिओ नाही बनवला, हा दुसरा दिवस आहे. मॉर्निंगची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आता टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत. मी उठलेली आहे 5 वाजता. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे. दिनेश उठून अभ्यास करत बसलेला आहे आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आलेली मी किचनमध्ये आणि अगोदर मी इकडं चहा बनवून घेते. यांचं आवरून दिलेलं आहे. हे 6 वाजता जातात, जसं थंडी असो गरमी असो काही असो 6 वाजता ते जाणार. त्यांच्यासाठी मी रागी बनवून दिली. नंतर माझ्यासाठी मी डिकाशन चहा बनवलेला आहे, म्हणजे मॉर्निंगला डिकाशन चहा घेते, मध्ये पुदिना किंवा लिंबूचे पानं टाकून मी बनवते, छान बनतो, म्हणजे काढाच बनतो हा. मॉर्निंगला दुधाचा चहा प्यायला तितकं ठीक वाटत नाही, पीठ खूप वाढतं त्यानं. आणि इकडं मी आज म्हणजे वरण तर बनतच आहे, हे दररोजचं आहे आपलं वरण, नाही ते जमत नाही आहे.
पण इकडे मी त्यासोबतच एक मोहरीची भाजी बनवत आहे, म्हणजे मोहरीच्या पानाची भाजी बनवत आहे. म्हणजे बाबांची फेवरेट आहे. बाबांनी खूप सारी मोहरीची पानं आणून दिलेले आहेत. म्हणजे ही भाजी मी पहिल्यांदा बनवत आहे. अगोदर मी कधी बनवलं नाही ना, त्याचा टेस्ट बघितलेला आहे की ती कशी लागते. पण बाबा म्हणतात की छान असते, खाल्लं पाहिजे कधीतरी, म्हणजे वर्षातनं एक वेळा तरी आपल्याला सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे, ते मोहरीची असो, हरभऱ्याची असो किंवा करड्याची असो. तर म्हणलं आज बनवायची ते. आणि वरण भात हे तर आपलं रेग्युलर आहे, ते तर बनणारच बनणार. त्याशिवाय जेवण थाळी सुनी आहे, तर हे बनणारच बनणार आणि बनलेलं पण आहे. आणि इकडे मी संग हिरवी मिरची पण भाजत ठेवलेली आहे. म्हणजे या मोहरीच्या भाजीमध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे, कोथिंबीर आणि इकडं मुगाची डाळ मी शिजवून ठेवलेली आहे. म्हणजे या डाळीमध्ये मुगाची डाळ घालायची आहे. तुम्ही म्हणत होता की ताई डाळ टाकून भाजी बनवून दाखव हरभऱ्याची, तर हरभऱ्याची भाजी आणि ही जी मोहरीची भाजी बनवत आहे ना, सेम प्रोसेसिंग आहे, काहीच बदल नाही आहे. फक्त मी इकडं मोहरीची पानं घेतलं, याऐवजी आपण हरभऱ्याची भाजी घेऊ शकता. तर इकडे हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे, गार होत राहील तोपर्यंत ही भाजी मी बारीक कट करून घेते. म्हणजे एकदम बारीक कट करायची आहे आपल्याला, थोडंसं यामध्ये लांब लांब ठेवायचं नाही आहे. आणि सुरी पण व्यवस्थित चालत नाही, तर मी अशा पद्धतीने किचन कॉर्नर थोडंसं घासून घेते, म्हणजे व्यवस्थित ते परत व्यवस्थित कट होतं. तर इकडं थोडीशी मी मोहरीची पानं घेतलेली आहेत. मोहरी म्हणजे काय तुम्हाला समजले असेल, म्हणजे आपण जसं फोडणीला मोहरी टाकतो ना, त्याचं झाड म्हणजे त्याचेच पानं आहे ते. इथं आम्ही खूप सारे टाकलेले आहेत, तेच बाबा घेऊन आलेले आहेत. हे पण भाजी छान म्हणते. पण आपण टेस्ट कधी असं होतं ना, टेस्ट बघू नये, आपण शरीराला आपल्या का चांगलं असतं ते बघितलं पाहिजे. म्हणजे याचा टेस्ट तितका येत नाही, जसं आपण हरभऱ्याची करड्याची भाजी बनवतो तशा पद्धतीने येत नाही, थोडासा वेगळा येतो. पण आपण फक्त टेस्टच न बघता आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे ते पण बघितलं पाहिजे ना. म्हणजे भाजीला टेस्ट तितका नसतो, थोडासा वेगळा असतो. कारण सवय नसल्यामुळे लागत असेल मला तर. म्हणजे बाबा दररोज खात असतात, फक्त कच्ची पानंच खात असतात ते, पण भाजी मी आज पहिल्यांदा बनवत आहे. इकडे बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक ही मोहरीची भाजी म्हणजे पानं मी कट करून घेत आहे. आणि मुगाची डाळ मी शिजवलेली आहे. हिरवी मिरची पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे थोडीफार तयारी मी केलेली आहे, थोडीफार करायची आहे. तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो. वरण भात बनलेला आहे, दिनेशचं जेवणही झालेलं आहे. आणि आजचा वार सांगेन तर आजचा वार रविवार आहे. सगळ्यांना हॅपी संडे. आणि मला पोहे पण बनवायचे आहेत, म्हणजे सगळ्यासाठी हॅपी असतो संडे, पण आपल्यासाठी नाही आहे. आपल्यासाठी डबल ड्युटीच असते आजच्या दिवशी. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं करायचं आणि कोणी कुठं जाणार नाही, त्यामुळे घाई गडबडी नसते, निवांत करतो आणि दिवस पूर्ण यामध्येच घालतो आपण त्याच कामामध्ये. तर इकडे बघू शकता ही मोहरीची पानं अशा पद्धतीने मी एकदम बारीक मी कट करून घेतलेले आहे. आणि याला लसणाचीच फोडणी टाकायची आहे, जास्त तामझाम नाही आहे यामध्ये. किंवा आपण हे ते कांदा किंवा वेगळे मसाले टाकायचे आहे. जसं तुम्ही म्हणतही होता जेव्हा मी हरभऱ्याची भाजी बनवली आणि शेअर केली, तेव्हा तुम्ही म्हणत होता की ताई या भाजीला काहीच घालायचं नसतं, कांदा टाकायचा नसतो, लसूण टाकायचं नसतं, त्या भाजीला मीठ पण टाकायचं नाही. पण बिना मिठाची भाजी बनणार कशी, मला ते समजत नाही. तुम्ही बिना मिठाची भाजी खाता कसं? तर आमच्या इथं थोडंसं म्हणजे भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते. ते आता तुमच्याकडे थोडंसं वेगळं, माझ्याकडे थोडंसं वेगळं. आम्ही अशा पद्धतीने बनवतो, खूपच छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर इकडे हिरवी मिरची पण छान गार झालेली आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवली. आणि हे आहेत लसूणाची पात, म्हणजे आपण जसं कांदा पात येते ना, तसं आता लसणाची पात पण येते. आणि आम्ही इथंच लावलेली आहे. ते पण इथं बाबा थोडीफार घेऊन आलेले आहेत भाजी टाकण्यासाठी, ते पण बारीक कट करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आमच्या राजकुमार दिदी कांदे आणि हिरवी मिरची म्हणजे पोहे पण बनणारे संग थोडासा लेट झालेला आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की रविवारी कोणी कुठं जाणार नाही, त्यामुळे आपल्याला भरपूर लेट होतो. दिवस पूर्ण आपण स्वयंपाकातच घालतो, वेगळी कामं करायला वेळच देत नाही आजच्या दिवशी. कारण आपल्याला एकच असतं ना डोक्यात की कोणी कुठं जाणार नाही, निवांत करायचं आहे. अर्ध्या तासात होणारी कामं आपण 1 तास लावतो, त्यामुळे आपल्याला वेगळा वेळ भेटतच नाही आहे. दिवसभर आपण फक्त स्वयंपाक आणि जेवण खाणं यामध्येच घालतो. रविवारचा दिवस माझा तरी असाच जातो. आता सगळ्यांचा, मला वाटतं सगळ्या ताईंचा पण असा जात असेल रविवार, कारण आपण आजच्या दिवशी ना अमक तमक करत कामं करतो, घाई गडबड नसते ना, त्यामुळे. तर असं इकडं मी हे सगळ्या भाज्या बारीक कट करून घेतलेला आहे. लसणाची पात आहे, परत ती मोहरीची भाजी आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतली. थोडाफार पसारा झाला होता, ते पण आवरलेला आहे. आता भाजीला तडका देऊया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरा आणि लसूण टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी हे जी लसूण आहे म्हणजे लसणाची पात ते टाकलेले आहे. परतून घेऊया. बाबा तर म्हणत होते वेगळं लसूण टाकू नको, फक्त ही लसणाची पातच टाक. तरी पण मी तर थोडंफार लसूण टाकलेलं आहे, म्हणजे भाजीला टेस्ट छान येईल. एक तरी मोहरीची भाजी आहे, थोडासा स्मेल असतो त्याला, मग लसणाची फोडणी टाकली आपण तर थोडंसं ते स्मेलही कमी होईल आणि टेस्ट पण छान येईल भाजीला. म्हणून लसूण टाकलं. नंतर मी ते लसणाची पात पण टाकली, थोडा वेळ परतून घेतलं. नंतर मी हे जी मोहरीची पानं आहेत कट केलेली ते टाकलेली आहे आणि परतून घेऊया. म्हणजे अगोदर तर आपल्याला वाटेल की खूप साऱ्या, म्हणजे 2 ताटल्या भरलेल्या होत्या, पण जसं मी फोडणीमध्ये टाकलं आणि परतत गेलं तसं थोडीशी झालेली आहे. बघू शकता भाजी एकदम थोडीशी होणार आहे, भाजी जास्त होणार नाही. अगोदर खूप सारं दिसतं, जसं मेथीची भाजी आहे, परत पालक आहे किंवा हरभऱ्याची भाजी आहे, करड्याची भाजी आहे. हे पालेभाज्या ना अगोदर खूप साऱ्या दिसतात जेव्हा आपण निवडतो किंवा कट करतो, पण जसं आपण भाजी बनवली एकदम थोडीशी
थोडीशी वाटते, असं वाटतं की ही कोथिंबीर टाकलेली इतकी कमी होते ते. तर बघू शकता इकडं 2 ताटल्या भरलेल्या होत्या. जसं मी फोडणी टाकून परतत गेली ना तशी भाजी एकदम थोडीशी झालेली आहे, एकदम कमी झालेली आहे. आणि भाजी ना खरंच खूप टेस्टी बनलेली होती. आणि सेम प्रोसेसमध्ये आपण करड्याची हरभऱ्याची भाजी बनवू शकता. तुम्ही म्हणत हो ना की डाळ टाकून बनव, तर इथं या प्रोसेसमध्ये आपण मसूरची डाळ टाकू शकता किंवा मुगाची डाळ मी अगोदरच थोडं शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे आपण असं भाजीमध्ये टाकलं तर व्यवस्थित शिजली जाणार नाही. मुगाची डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. मसूरची डाळ मात्र आपण अशीच टाकू शकता, न शिजवता फक्त भिजवायचं थोडा वेळ, स्वच्छ धुवून टाकायची. एकदम छान टेस्टी भाजी बनून तयार होते. आणि ही मोहरीची भाजी पण खूपच छान टेस्टी बनलेली होती. म्हणजे मला अगोदर वाटलं की स्मेल येत आहे याचा थोडासा, पण जसं मी लसणाची फोडणी टाकली त्या फोडणीमध्ये मी भाजी परतून घेतली ना, टेस्ट खूपच छान आलेला होता. नंतर मी डाळ वगैरे टाकले, हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे, हळदी पावडर, धना पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलेलं आहे. आणि थोडा वेळ मी कमी गॅसवरती झाकून ठेवलं, तर भाजी बनून तयार झालेली आहे. आणि बाबा म्हणत होते या भाजीला कारळाची चटणी पण टाक, तर कारळ भाजून घ्यायचे आहे. तर मी तिकडं लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि कारळ भाजत ठेवलेत, कारण लोखंडी तवा थोडासा गरम आहे जास्तच आणि कारळ खूप झटपट भाजले जातात. तर कारळ भाजून घेतलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे. म्हणजे थोडंफार भाजण्याचं काम राहिलेलं आहे ते पण होत राहील, कारण हा तवा खूपच वेळ गरम असतो. आणि तोपर्यंत मी इकडे पोहे बनवून घेते. तर पोहे मी स्वच्छ धुवून पाणी काढलेलं आहे. म्हणजे पोह्यात आपण फक्त पाणी टाकून भिजवतो तसं करायचं नाही, खूप सारं पाणी टाकायचं आणि पूर्ण पाणी काढून टाकायचं नंतर. म्हणजे पोहे स्वच्छ पण होतात आणि एकदम छान बनून तयार होतात, म्हणजे छान सॉफ्ट होतात. म्हणजे आपण वरून पाणी टाकलं ते व्यवस्थित भिजले जात नाही, ते काय पोह्याला पाणी लागतं, काय लागत नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने धुवायचे पोहे जेव्हा आपल्याला बनवायचं. म्हणजे खूप साऱ्या ताईंना माहिती असेल, खूप साऱ्या ताईंना माहितीही नसेल, त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती. मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. कढीपत्ता खूप सारा आहे, मागच्या साईडला आहे, आता जाऊन आणण्यासाठी तितका वेळ नाही आहे, तर असू दे म्हटलं. फक्त मी इकडं मोहरी जिरं, नंतर मी कांदा टाकलेला आहे. हिरवी मिरची कट करायची विसरला दिनेश, आणि मी पण बघितलेलं नव्हतं. आता जेव्हा मी तडका देत आहे तेव्हा बघत आहे की यामध्ये हिरवी मिरची नाही आहे, तर दिनेशला मला हिरवी मिरची. तर इकडं कटर घेतलेलं आहे, कटरनं आता घाईनं ती मिरची कट करून देत आहे, जोपर्यंत की कांदा मी परतत आहे. म्हणजे पोह्यासाठी जेव्हा आपण कांदा म्हणजे फोडणी तयार करतो ना, कुठलेही मसाले जास्त गोल्डन ब्राऊन करायचे नाही. ते कांदा असो किंवा हिरवी मिरची असो, हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मसाले टाकायचे आहे. तर इकडे बघू शकता हिरवी मिरची टाकलेली, परतून घेतलेला आहे मी. फक्त सॉफ्ट झालेला कांदा, हलकासा कलर वगैरे चेंज मी केलेला नाही आहे. नंतर मी यामध्ये हळदी पावडर टाकलेला आहे आणि चुटकीभर साखर टाकलेली, म्हणजे पोह्याला चव छान येते. नंतर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. शेंगदाणे असो, डाळवा असो, साबूत टाकलं तरी पण चालतं, पण मी इकडे वाटण करूनच टाकते, कारण सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे परतून घेतलेलं आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली, टोमॅटो टाकलेला आहे. आणि या पोह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स केलेले पोहे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहेत. खूपच छान टेस्टी पोहे बनून तयार होतात. म्हणजे प्रत्येक रविवारी पोहा किंवा सुशेला किंवा उपमा हे बनतच असतं. तर आता व्यवस्थित परतून घेऊया. तर बघू शकता इकडं एकदम छान असे पोहे बनून तयार झालेले आहेत. थोडा वेळ मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणि दिनेशलाही देते आणि यांच्यासाठी पॅक करून देते आणि मग भाकरी बनवून घेते. म्हणजे बाबांचं हे आवरलेलंच आहे. मॉर्निंगला अशी घाई गडबड असते ना, सगळ्यांना वेगवेगळं बनवायचं असतं, त्यामुळेच मला वेळ होतो. म्हणजे बाबांना वेगळं असतं, यांच्यासाठी वेगळं बनणार, परत दिनेशसाठी वेगळं बनणार, आणि माझं काही नाही आहे, जे हे बनतं मी आवडीनं खाते, वेगळं मला बनवण्याची गरज नाही आहे. तर इकडं कारळ भाजून तयार झालेले आहेत. तर आता एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. गार झालीत व्यवस्थित. अगोदर वाटण करते आणि भाजीमध्ये मी मिक्स करते. म्हणजे भाजी बनलेली आहे अगोदरच, फक्त इकडं कारळाची चटणी टाकायची आहे. मी शेंगदाण्याचा कूट टाकते, कारळाची चटणी टाकणं मला तितकं आवडत नाही, पण टेस्ट छान येतो भाजीला, पण बाबांना खूप आवडते. म्हणजे शेंगदाणे वगैरे टाकू नये, फक्त कारळाची चटणी टाकावा असं म्हणणं असतं त्यांचं. आणि तसं तर पालेभाज्याला ना कुठल्याही चटण्या न टाकल्या तरी पण खूप छान असतात. तरी पण इकडे मी चटणी बनवलेली आहे आणि आता करून घेऊया भाकरी. तर इकडं किचन काउंट मी अगोदर स्वच्छ करून घेते आणि तवा मी गरम व्हायला ठेवलेला आहे. म्हणजे हा तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि आता जसं थंडीचे दिवस चालू आहेत ना, कुठलीही वस्तू लवकर गरम होत नाही. एक वेळा गरम झाली तर ठीक आहे, स्वयंपाक व्यवस्थित होतो, पण अगोदर आपण पाणी ठेवलं ते पण व्यवस्थित गरम होत नाही, लवकर गरम होत नाही, थोडासा वेळ जास्त लागतो या दिवसामध्ये. आणि लोखंडी तवा गरम व्हायलाही थोडासा वेळ जास्त लागतो, कारण थंडी खूप आहे ना, त्यामुळे. तर इकडे मी जेवायचं पीठ चाळून घेतलेलं आहे. म्हणजे पीठ चाळूनच ठेवलेलं आहे, त्यामुळे वेगळं मला चाळण्याची आता गरज नाही आहे. आता फक्त मी पीठ घेते, डायरेक्ट मळून घेते आणि इकडे भाकर थापून घेतलेली आहे. कशा पद्धतीनं बनवते भरपूर वेळा मी शेअर केलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने ह्या जेवायच्या भाकरी बनतात, जास्त तामझाम काही नाही आहे, फक्त आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे जसं आपण भाकर टाकण्या अगोदर हे लोखंडी तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे, कडकडीत. थोडासाही गार असला की भाकर पचत नाही, त्यावरती व्यवस्थित उठत नाही आहे, त्यामुळे हे लक्ष देण्याची गरज आहे. भाकर टाकली, मी पाणी फिरवलं, पटकन पलटून घेतलेले आहे. आणि एक वेळा भाकर पलटली की आपल्याला सतत आलट पलट करायचं नाही, एकाच बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं, नंतर पलटायचं. मग बघा भाकर व्यवस्थित फुलली जाते आणि छान नरम बनून, म्हणजे फुलतेही छान आणि नरम बनून राहते, कडकपणा येत नाही आहे.
तर बाबांना अगोदर जेवायला वाढलेलं आहे, जसं मोहरीची भाजी आहे, वरण भात, गरम गरम ज्वारीची भाकर, ही आहे आजची जेवण थाळी. तर बाबांचं जेवण होत आहे. आता अगोदर मी दूध गरम करून घेते. लेट खूप झालेलं आहे दूध गरम करायला, म्हणजे अगोदर मी स्वयंपाक बनवला आणि सगळी कामावरली, मगच दूध गरम केलं, मग देवपूजा केली. तर ही सगळी कामावरली. आता मी रेडी होत आहे. टायमिंग सांगेन तर दुपारचे 2:30 वाजलेले आहे. तर मला कार्यक्रमात जायचं आहे, म्हणून मी म्हणजे सगळी कामं आवरली आणि मग मी रेडी झालेली आहे. तर ही साडी घातलेली आहे, काठापदराची साडी घालायला थोडंसं आपल्याला हे वाटतं ना की लवकर बसत नाही, तर थोडासा वेळ मला पण जास्त लागला. आणि ही साडी मी खूप दिवसाच्या नंतर घातलेली आहे, म्हणजे खूप दिवसाच्या नंतर. कारण ही साडी थोडीशी अशी आहे ना, लवकर बसतही नाही आहे, तर मला म्हणजे जसं सॉफ्ट कपडा नाही आहे, थोडासा कडक आहे आणि घालायलाही वेळ लागतो. आणि घातल्यानंतर थोडीशी असं होते ना की मला ते कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून घालत नव्हते. पण मी आज खूप दिवसाच्या नंतर ही साडी घातलेली आहे आणि पटकन रेडी होते, म्हणजे 5 मिनिटामध्येच मला निघायचं आहे. म्हणजे साडी घालायला थोडासा वेळ मला जास्त लागला आणि आपली घरची कामं तर चलतच होती, त्यामध्ये थोडासा मला लेट झालेलाच आहे. तर फायनली सगळं आवरलेलं आहे आणि बांगड्या पण मी घालत आहे. आणि कपडे आहेत बाहेर उन्हाला टाकलेले, ते पण काढून ठेवायचे आहेत, म्हणजे आल्यानंतर कुठलीही कामं करायला नको वाटतात. म्हणून मी जाण्या अगोदर सगळी कामं आवरून जाते, म्हणजे काय काय करायचं आहे, भांडी क्लीन करायचे आहेत, हे काम आहे, ते काम आहे, कपडे काढून ठेवायचे आहेत, सगळी कामं मी आवरून जात असते. तर इकडे सगळे कपडे व्यवस्थित हाडकलेली पण. आणि आपण बाहेर गेलो असं होतं ना की लवकर घरी येत नाही, थोडासा लेट होतोच आपल्याला गेल्यानंतर, त्यामुळे ही सगळी कामं आवरून गेलेच मला ठीक वाटतं. तर सगळे कपडे मी काढून घडी घालून ठेवते. दिनेश आलेला आहे, म्हणजे आता इथं शेजाऱ्यांच्या कोणी ताई माझ्यासोबत यायला नाही आहेत आणि कार्यक्रम थोडंसं म्हणजे फंक्शन हॉलमध्ये ठेवलं आहे, ते फंक्शन हॉल थोडंसं दूर आहे. आणि सोबत कोणी असलं ना, म्हणजे एकाला दोघे असलो ना तर आपण जाऊ शकतो, पण आज कोणी नाही आहे म्हणून दिनेश माझ्यासोबत येत आहे. तर अगोदर सगळी कपडे मी जागेवर ठेवते, म्हणजे मॉर्निंगलाही घाईगडबड खूप असते ना, त्यावेळेत कुणाला काही शोधायला नको आणि मलाही वेगळं येऊन द्यायला नको, म्हणून मी या वेळेतच ही सगळी कामं आवरून ठेवते. म्हणजे सगळं जिथल्या तिथे ठेवते, कुणालाही शोधायची गरजच नाही, जसं पटकन हातात भेटून जावं अशा पद्धतीने मी ठेवत असते. आणि जागा चेंज करत नाही, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मी या जागी ठेवते आणि ते स्वतःहून घेतात. तर असं ताईंनो, ही छोटी छोटी कामं आपली दिवसभर चलतच असतात. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.